काँग्रेस वंचितची आज युती जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आज हर्षवर्धन सपकाळ या संदर्भातली घोषणा करणार आहे। राज्यातील पालिका निवडणुकीत वंचित काँग्रेस एकत्र येणार अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे काँग्रेस आणि वंचितची आज युती जाहीर होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, काँग्रेस आणि वंचितची युती जाहीर होणार असल्याची माहिती आहे, काय अधिक अपडेट? निश्चितच आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे युती आघाड्या होत आहेत आणि यामध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा युती म्हणून एकत्रित या निवडणुकीला सामोरी जात असल्याची माहिती ज्या ते प्राथमिकता मिळत आहे। आणि आता खरं तर थोड्याच वेळात हर्षवर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या एकत्रित या निवडणुकीला सामोरी जाणार असल्याची घोषणा ज्या ते यावेळी करणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर हे सुद्धा उपस्थित असणार आहे। त्यामुळे हे दोन्ही पक्षाचे प्रामुख्य नेते ते हे सर्वांना जे आहे ते आघाडी संदर्भातली अधिकृत घोषणा ज्या ते देणार आणि गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर काँग्रेस आणि वंचित ही एकत्रित निवडणुकीला सामोरी जाणार असल्याची चर्चा जी आहे ती सुरू होते आणि या दोन्ही पक्षांच्या अंतर्गत सुद्धा या संदर्भात बैठका होत होत्या, या संदर्भातली चर्चा होत होती आणि यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सुद्धा काँग्रेसची जी आहे ती चर्चा झाली आणि ही सर्व चर्चा सकारात्मकरित्या पार पडली आणि यामुळेच आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही एकत्रित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि या संदर्भातली अधिकृत घोषणा आता काही वेळातच या दोन्ही पक्षांचे प्रदेश अध्यक्ष मिळून पत्रकार परिषदेला संबोधतील आणि या सर्व गोष्टींची अधिकृत माहिती जी आहे ते आपल्याला सांगतील। निश्चित जय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती।